अब करे तो क्या करे अशी एकनाथ शिंदे यांची अवस्था झालेली आहे। मित्र हो नमस्कार। एकनाथ शिंदे यांच्या मार्फत उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेमध्ये आला। भलेही त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं, पण त्यापेक्षाही बरंच काही स्वतःच्या पदरात पाडून घेतलं। अहो भाजप आहे ते असं कोणाला थोडंच सुखासुखी आणि कोणावर उपकार करून ते देणार आहेत। विधानसभेची निवडणूक होईपर्यंत बघा सगळं काही ठीक चाललं होतं, म्हणजे भाजपानं निदान तसं दाखवलं तरी होतं। विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीच्या पदरात जरी मोठं यश पाडून घेतलं असलं तरी काय म्हटलं मी, विधानसभेच्या निवडणुकीतलं यश पदरात पाडून घेतलं असलं तरी एकटा भाजपा बहुमताच्या जवळ पोहोचला। भाजपाला आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे यांची गरज नाही, अजित पवार यांचीही गरज नाही। साहजिकच भाजपच्या वागण्यात कमालीचा फरक आला, त्यांच्या कृतीमध्ये त्यांच्या वर्तनामध्ये टोटली फरक। एकनाथ शिंदे यांना प्रत्येक बाबतीत सतत डावलणं सुरू झालं, अगदी विधानसभेची निवडणूक झाल्यापासून, निकाल आल्यापासून। एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न बघत होते। भाजपानं त्यांना गृहमंत्रीपद सुद्धा दिलं नाही। अहो साधा निधी दिला जात नसल्याची तक्रार त्यांच्याच मंत्र्याची आहे, तरी सुद्धा एकनाथ शिंदे काहीही करू शकत नाहीत। एकनाथ शिंदे हे नाराजी दाबून महायुतीला चिकटून आहेत, नाराजी दाबून। आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। एकनाथ शिंदे पुन्हा एकदा सौदेबाजी करण्याच्या मूडमध्ये दिसते। भारतीय जनता पक्ष मात्र त्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या मनस्थितीत अजिबात नाही। शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी तर भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला। भाजपा महायुतीमध्ये निवडणूक लढवणार नसेल तर आम्ही सुद्धा स्वबळावर सज्ज आहोत असं त्यांनी म्हटलं, पण त्याचबरोबर भाजपाने केवळ स्वतःपुरता विचार न करता मित्र पक्षांचा सुद्धा विचार करावा असं देखील म्हटलं। भाजपाला बहुमतासाठी एकनाथ शिंदे यांची गरज नाही आणि दुसरीकडे अजित पवार भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। आणि त्यात जर का काका पुतण्या म्हणजे पवार काका पुतण्या म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर मात्र एकनाथ शिंदे यांची बाजू आणखी कमकुवत होईल। आधीच विधानसभेच्या एकट्या भाजपाकडे 131 जागा आहेत, शिंदे गटाकडे 55 जागा आहेत आणि बहुमताकडे 145, आणि त्यात पुन्हा अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेतच। त्यामुळं शिंदे महायुतीत राहिले काय आणि गेले काय भाजपाला कसलाही फरक पडत नाही, त्यांच्या सत्तेला कसलीही बाधा अजिबात येऊ शकत नाही। आणि बघा त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहेत। आता येथील न येथील भाग वेगळा, पण चर्चा तर आहेत। शरद पवार यांनी तर अलीकडे RSSचं भाजपचं सुद्धा गुणगान गायलं। दुसरीकडे त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या केंद्राच्या मंत्री होऊ शकतात केंद्रामध्ये, अशा चर्चा देखील आता नव्यानं सुरू झाल्या। यामुळं एकनाथ शिंदे गटाचं खच्चीकरण होण्यास मदत होऊ लागलेली आहे। महाराष्ट्रात काका पुतण्या पुन्हा एकत्र आल्यामुळे शिंदे यांचं नुकसान होईल। NDA आघाडीतील त्यांचे स्थान पूर्वीपेक्षा सुद्धा कमकुवत होऊ शकतं। सध्याची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर निवडणुकीची समीकरणं आणि सरकारची स्थिरता हे जर सगळं आपण पाहिलं तर भाजपाला आता पूर्वीसारखी एकनाथ शिंदे यांची गरज उरलेली नाही, हे अगदी ठळकपणे दिसतं। भाजप जर अशाच पद्धतीने डावलत राहिला तर एकनाथ शिंदे यांचं राजकारण मोठ्या वादळात सापडू शकतं, कारण आधीच त्यांच्या राजकारणाला कसलाही बेस नाही। मागचे दोर कापलेले आहेत, पुढे सगळं अंधार आहे आणि त्यातून ही काही हालचाल करायची म्हटलं, जरी आणखी काही वेगळा विचार करायचा म्हटलं तर ईडीकडे असलेल्या फाईल्स अजूनही पेंडिंग आहेत ना, त्या पुन्हा बाहेर येण्याची भीती तर आहे। अब करे तो क्या करे अशी एकनाथ शिंदे यांची अवस्था झालेली आहे। काय होणार आता एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाच्या राजकारणाचं, नक्की जाणार तरी आता ते कुठल्या दिशेनं, मित्रांनो तुम्हीच सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, अर्थातच ही अपेक्षा विनंती। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।